हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी कैरी आणि कांद्याची चटणी बनवणार आहे. घरात काय भाजीला नसेल ना तर तेव्हा तुम्ही ही चटणी बनवून खाऊ शकता. खूप छान लागते आणि टेस्टी बनते. अगदी कमी टायमामध्ये आणि अगदी 1 ते 2 साहित्यामध्ये बनते. त्याच्यामुळे तुम्ही बनवून खाऊ शकता. खूप सोपी रेसिपी आहे. तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात. तर इथं मी सगळ्यात पहिलं एक कैरी घेतलेली आहे आणि एक कांदा घेतला. तर सगळ्यात पहिलं काय केलं, कैरीवरची साल काढून घेतली आहे आणि असं बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर एक कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे. कैरी तुम्ही खिसूनही घेऊ शकता, खूप छान बनते आणि वाटायला बी वेळ लागत नाही कैरी खिसून घेतल्यामुळे. तर मी तर कापूनच घेतलेली आहे कैरी. त्यानंतर कांदाही बारीक असा चिरून घेतला आहे. तर बघा इकडं कैरी, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर 1 ग्लास घेतलेला आहे. आता या ग्लासामध्ये मी कैरी काढून घेणार आहे. तर तुम्ही उकळामध्ये किंवा खल्लूमध्ये ही चटणी वाटू शकता. खूप छान टेस्ट येते उकळामध्ये हे वाटल्यावर. पण माझ्याकडं आता खल्लू पण नाही आणि उकळही नाही, त्याच्यामुळं मी ग्लासामध्ये वाटते आहे. तुम्ही मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये लईच बारीक होते आणि बारीक झाली टेस्ट वेगळीच येते. त्याच्यामुळं मी असं वाटून घेते. तर आता काय केलं आहे, कैरी घालून झाल्यानंतर ग्लासामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आहे, अर्धा चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कैरी अशी वाटून घेतलेली आहे. कारण की कैरी अगोदर वाटून घ्यायची आहे, कारण की कांद्यामध्ये कैरी चांगली व्यवस्थित वाटली जात नाही. त्यानंतर कैरी वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ पूर्णच टाकायचं, कारण पहिलं बी टाकलेलं होतं त्याच्यामुळं. तर मीठ टाकून झालं, चांगलं वाटून घेतलेली आहे चटणी आणि एकदम मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. मस्त असं आपलं जेवण तयार झालेलं आहे.